नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. देवाभाऊ जरी परदेशात असले तरी जाण्यापूर्वीच त्यांनी काही संदेश दिलेले आहेत आणि ते संदेश शिंदे सेनेला दिलेले आहेत आणि आल्यानंतर ते संदेश दिल्याची काय काय अंमलबजावणी झाली हे नक्की बघितलं जाणार आहे. हाच विश्लेषणाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये शिवसेनेच्या 2 मंत्र्यांना डच्चू द्यायचं हा चर्चेचा विषय आधी झालेला होता, परंतु त्यातला एक तर अर्जंट म्हणजे अर्जंटच मंत्रिमंडळातनं त्याला काढून टाकलं पाहिजे असं कळतं. आता ते मंत्री म्हणजे कोण? संजय राठोड यांचं नाव पुढे यायला लागलं. SIT विधानसभेमध्ये त्याच्यावर चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं हे आमदार परब वाटा गटाचे यांनी विस्तृतपणे मांडली आणि ती मांडल्यानंतर देवाभाऊनी त्याच्यावर ॲक्शन घ्या अशा पद्धतीचं खाजगीमध्ये सूचना दिलेल्या होत्या. त्या पद्धतीनं एकनाथ शिंदेनीच त्याच्यावर आपण SIT लावू आणि ते सर्वंकष चौकशी करू आणि त्याच्यामध्ये जे अधिकारी दोषी असतील त्यांना शासन करू. आता SIT मधनं ते निष्पन्न झालं पाहिजे. त्याच्यात निष्पन्न झालंच नाही तर आपण बघू, पण तोपर्यंत संबंधित मंत्र्यांनी राजीनामा हा दिला पाहिजे. ह्या मताचे आता भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व, देवाभाऊ प्रदेशाध्यक्ष हे बोलतायत आणि त्या पद्धतीनं त्यांनी शिंदे सेनेला म्हणजे एकनाथ शिंदेना सर्व तेच आहेत त्यांना सूचना दिल्या, उपमुख्यमंत्री शिंदेना, की आणि संदेशही पाठवला की बाबा आता हे एक तर राजीनामा हा झाला पाहिजे, कारण भ्रष्टाचाराचे विषय खूपच आले. शिरसाटांचाही विषय माहिती आहे, बाकीच्यांचेही विषय माहिती आहेत आणि घोगावले काय बोलतात तेही सगळ्या चर्चेचा विषय आहे. त्यामुळं कुठंतरी ॲक्शन आपण करतोय, ॲक्शन घेतोय हे तर दाखवलं पाहिजे. म्हणजे एवढे भ्रष्टाचार, एवढ्या चर्चा आणि देवाभाऊ गप्प. त्यामुळं आता ह्या निर्णयाप्रत आलेले आहेत आणि राठोड यांनी तातडीनं राजीनामा द्यावा हा संदेश त्यांचा आहे. आता त्यातून एकनाथ शिंदे राजीनामा झाल्यावर परत त्या ठिकाणी कुणाची तरी वर्णी लागणारच, कारण त्याच्या आधी तानाजी सावंतांच्यावर आरोप झाले, त्यांना मंत्रिपद त्यांना वर्णी लागली नाही, त्यांनी थांबवलं. आरोप आहेत तर ते एकदा शहानिशा होऊ द्या, त्याच्यातनं तुम्ही बाजूला व्हा आणि त्याच्यात काहीच निष्पन्न झालं नाही तर तानाजी सावंतांना परत घ्यायचं पण आहे त्यांना, असं ही चर्चा आहे ती. परंतु आता भारतीय जनता पक्षानं कडक भूमिका घेतल्यामुळं एकनाथ शिंदेचे 2 मंत्री मात्र आता रडारवर आलेले आहेत आणि एकनाथ शिंदे सुद्धा आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत, कारण हा भ्रष्टाचार कुठंतरी थांबला पाहिजे. विविध खात्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहेत. आता भारतीय जनता पक्षामधले काही मंत्री सुद्धा रडारवर येण्याची शक्यता आहे. त्यावेळेला देवाभाऊ काय करणार हे आता एकनाथ शिंदे शिवसेनेत चालू झाली चर्चा. त्यांचेही मंत्री काही गप्प बसणार आहेत का? त्यांच्याकडे सुद्धा उदय सामंत अशी सगळी यांच्यासारखी बरीच मान्यवर मंडळी आहेत की ती पण गप्प बसणार नाहीत. भ्रष्टाचार फक्त एकनाथ शिंदे सेनेमध्येच आहे हे जर का भारतीय जनता पक्ष दाखवत असेल तर आता भारतीय जनता पक्षाचे मंत्री कोण कोण भ्रष्टाचार करतायत, त्यांच्या खात्यामध्ये जे जे अधिकारी आहेत गडगंज झालेले आहेत, हजारो कोटीचे मालक होऊन बसलेले आहेत, ते सगळ्यांच्या कुंडल्या मांडायला सुरुवात झाली आहे. म्हणजे ह्या अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालते, हा कुठला मंत्री आहे, मग त्याच्यावर ॲक्शन काय, आणि हे सगळं प्रकरण जाणार परत अमित शहाच्याकडे. आणि त्यावेळेला अमित शहा सुद्धा काही भूमिका अशी घेणार नाही, एकाला एक नियम का ही महायुती आहे, घटक पक्षाचेच तेवढे ॲक्शनमध्ये आणि आपले नाहीत असं होणार. त्यामुळे हे परत शिंदे गटात, शिंदे सेनेमध्ये ही चर्चा मोठ्या चालू झाल्यात. आता आमदार गप बसणार नाही आहेत आणि एकनाथ शिंदेना तर सांगितलेलं आहे की तुम्ही ॲक्शन घेतली पाहिजे आणि हे प्रकरण सगळं आता वाढतच जाणार आहे. आणि याच्यातनं एकनाथ शिंदेने ॲक्शन घेतली की रिॲक्शन परत ही ठरलेली आहे. भारतीय जनता पक्षाचं आणि एकनाथ शिंदेचं पुन्हा बिनसण्याची शक्यता दिसत आहे आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले अधिकारी रडारवर आहेत हे सुद्धा आपल्याला कळणार आहेत. भ्रष्टाचार कुणी केलाय हेही बाहेर येणार आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.